तर सगळ्यांचे या संध्याकाळच्या धम्म अ, प्रवचन मालिका वर्षावास 2026 कल्याण मित्र कम्युनिटी आयोजित हा जो उपक्रम आहे आपला, त्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. आज सकाळचा आजचा रविवार खूप स्पेशल आहे, कारण आज सकाळीच आम्ही 6 ते 8 माझे मोठे बंधू महेंद्र शाक्य यांच्या मार्गदर्शनाखाली जी बौद्ध लेणी आहे आपली संभाजीनगरमध्ये, त्या ठिकाणी वॉकिंग मेडिटेशन अतिशय सुंदर सकाळचे 2 तास आम्ही वर्कशॉप घेतलं, ज्यामध्ये चांगले 7-8 मित्र आमचे आले होते. तर सकाळ खूप सुंदर झालेली आहे आणि त्याच एनर्जीने आजची संध्याकाळ तुम्हाला तशीच अनुभवता यावी हा एक प्रयत्न आहे. तर आजचं जे पुष्प आहे ते महेंद्र शाक्य हे गुंफणार आहेत. धम्म आज आपल्याला त्यांच्याकडून अनुभवायला मिळणार आहे. माझे मोठे बंधू आहेत, अतिशय सेवा कंटिन्यू कार्यरत राहतात. त्रिलोक्य बौद्ध महासंघाच्या ट्रेडिशन मधून आलेले आहेत. VRI गोयंका गुरुजींच्या पण ट्रेडिशन मध्ये आहेत आणि आता फॉरेस्ट ट्रेडिशन जे आहे की थायलंड आणि वेगवेगळ्या बाहेरच्या देशांमध्ये जे बुद्धिस्ट कल्चर आहे, जे थेरावादा बुद्धिझम आहे, त्या ट्रेडिशनला पण ते आहेत. अजान जयसारू असतील, भंते ज्ञानशिरी असतील, अशा सिनियर मंकला सेवा देत आहेत. त्यांच्याकडून धम्मश्रवण करतायत, धम्म शिकतायत. तर आजचं जे सेशन आहे ते थोडं वेगळं आहे. आपण धम्म जेव्हा आपण या मार्गावर आपण चालतोय आज, तर आपल्याला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे की आपण सेवा कशी दिली पाहिजे, किंवा ध्यान आपण अजून केलेलं नाही, आपण फक्त प्रवचन ऐकलेत. आपल्याला आज थोडंसं ध्यानाची बैठक किंवा बेसिक प्रिपरेशन कसं असलं पाहिजे, वॉकिंग मेडिटेशन आहे, असे जे काही अनुभव त्यांना आज आपल्याला देता येणार आहे तो त्यांनी देणार आहेत आपल्याला, तो ऐकायला मिळणार आहे. तर जास्त वेळ न घेता मी आजचं जे सेशन आहे ते धम्म देशना महेंद्र शाक्य यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. वेलकम सर्वांचा. आवाज येतोय माझा व्यवस्थित? हो, येतोय. ओके, ठीक आहे. तर एक विवेकने माझा परिचय करूनच दिला. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण आषाढ पौर्णिमेपासून तर पुढचे 3 महिने म्हणजे 90 दिवसापर्यंत जी प्रवचन मालिका आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण सम्मिलित झालात. सर्वप्रथम तर मी तुमचं सर्वांचं अनुमोदन करतो, पुण्य अनुमोदन करतो की आपण जो वेळ देणार आहात हा पुढचे 90 दिवसापर्यंतचा, हा आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचा आणि पुण्यवान असा वेळ असणार आहे, जो तुम्ही स्वतःसाठी देत आहात. आपण कितीही काहीही केलं तरी सुद्धा एक सद्धम्म ऐकायला मिळणं हे सुद्धा रिअल गोष्ट आहे आणि ती गोष्ट आपल्याला भेटत आहे आज. विवेक त्याला लीड करताय आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तो इनिशिएटिव्ह घेतला. ऑनलाईन एखादं सेशन अरेंज करायचं म्हणजे एवढं सोपं नसतं. त्यासाठी बरीचशी तयारी करावी लागते आणि ती तयारी करत असताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी ते त्याला सामोरं जाऊन ते पुढे कंटिन्यू करताय. तर त्यांचं देखील अनुमोदन. एक मिनिट. हा, भाऊराव तायडेजी तुमचं हे ऑफ करा, ऑडिओ ऑडिओ ऑफ करा, ऑडिओ. हा, ऑडिओ ऑडिओ ऑफ करा. हा, म्हणजे माईक ऑफ करा. हा, बस बस, ठीक आहे ठीक आहे. तर पुढे जाऊयात आपण. आजचं जे सत्र आहे त्या सत्रामध्ये आपण ध्यान या विषयावरती आज चर्चा करणार आहोत आणि प्रॅक्टिकली त्याचा अभ्यास देखील करणार आहोत. तर आजच आम्ही सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे युनिव्हर्सिटीमध्ये केव्ज आहेत आणि त्या 2 पार्टमध्ये विभागलेल्या आहेत. एक पार्ट आहे जो युनिव्हर्सिटीमधून डायरेक्टली आपण वरती जाऊन तिथे बघू शकतो. 1 ते 5 नंबर पर्यंतच्या केव्ज तिथे आहेत आणि पुढे 6 नंबर ते 9-10 नंबर पर्यंतच्या केव्ज या बिबी का मकबरा साईडला मागच्या साईडने तिथे असतात. आणि दरवर्षी म्हणजे जेव्हा जेव्हाही संधी मिळेल तिथे आम्ही जाऊन ध्यान, धम्म अभ्यास करण्याचं
काम करत असतो. ज्या ज्या उपासकांना तिथे ध्यान करण्याची आवड आहे, धम्म शिकण्याची आवड आहे, धम्म प्रॅक्टिस करण्याची आवड आहे, ती सर्व आमच्यासोबत सहभागी होत असतात. आज देखील आम्ही एक सत्र घेतलं आणि त्या सत्रामध्ये आम्ही सर्वजण सम्मिलित झालो होतो. तिथे आम्ही ध्यान केलं आणि अ, काही प्रश्न उत्तर होते त्यांची चर्चा देखील केली. आज त्याचपैकी एक ध्यान आपण पुन्हा एकदा या सत्रामध्ये घेणार आहोत आणि माझी सर्वांना सूचना अशी असेल, की ध्यान हा विषय जेव्हा आपल्याकडे चर्चा केली जाते किंवा अभ्यास केला जातो, त्यावेळेला तो विषय अतिशय महत्त्वाचा असतो आणि तो गंभीरतेने समजून घेण्याचा असतो. त्यामुळे आपण जर कुठे काही व्यस्त असाल किंवा कामामध्ये असाल, तर काही वेळासाठी म्हणजे पुढचे 30 ते 35 मिनिटासाठी तुम्ही ते सर्व बाजूला ठेवा. आणि बाजूला ठेवून तुम्ही जर का इथे वेळ देऊ शकलात, तर निश्चितच आजचं जे ऑनलाईन जरी सत्र असलं, तरी देखील त्याचा लाभ हा आपल्याला होऊ शकतो. थोडक्यामध्ये आणि प्रॅक्टिकल याच्यामधून आपण ध्यान हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर काही सूचना आहेत. सर्वप्रथम तर आपले मोबाईल आणि इतर गॅजेट्स कधी-कधी 2-2 मोबाईल्स असतात, ते सर्व सायलेंट करा. पुढचं 7 ते 8 आणि हे फक्त आजच्यासाठीच नाही सूचना. तर 7 ते 8 मध्ये जे काही सत्र आपण कल्याण मित्र कम्युनिटीच्या माध्यमातून जॉइन करणार आहोत किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कम्युनिटीच्या माध्यमातून धम्माशी रिलेटेड जर का सत्र आपण अटेंड करत असू, तर त्यावेळेला आपले मोबाईल फोन्स किंवा आपल्याला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या सर्व गोष्टी पासून आपण तेवढ्या वेळेपुरते का होईना आपण बाजूला व्हायला पाहिजे. त्याचं कारण हे आहे, की जी लोकं ऑर्गनाइज करतात हे सेशन्स, ते आपल्यासाठी करत असतात आणि त्याच्यासाठी त्यांनी देखील खूप वेळ दिलेला असतो. जे धम्मा टीचर तिथे बोलण्यासाठी येतात, ते देखील त्यांचा वेळ आणि काय सांगायचं त्यासाठी प्रिपरेशन करून येत असतात. त्यामुळे आपणही त्यांना तेवढंच अटेंटिव्ह होऊन ऐकलं पाहिजे. तर सुरू करूयात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की आपलं जे मन आहे, हे मन अतिशय चंचल आहे, अस्थिर आहे. आणि आपल्या या अस्थिर आणि चंचल मनाला जर का आपल्याला जागेवर आणायचं असेल, आपल्याला एका ठिकाणी जर ठेवायचं असेल, तर त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे, की मनाला जाणणे, मनाला समजणे. आणि हे जाणायचं आणि समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला त्याचा अभ्यासही करावा लागेल. ज्याप्रमाणे आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आपण शारीरिक व्यायाम करतो, आहार घेतो, सकस आहार घेतो आणि आपलं शरीर सुदृढ ठेवतो. वेळोवेळी डॉक्टरांच्या माध्यमातून आपण चेकअप सुद्धा करतो. एक विशिष्ट वयात आल्यानंतर तर दर 6 महिन्याला, 3 महिन्याला चेकअप्सची गरज असते. जसं आफ्टर 40 असं म्हणतात, की आपण आपले हेल्थचे चेकअप्स आपण करून घ्यायला पाहिजे. तसंच आहे, की आपलं मन देखील आहे, या मनावरती वेगवेगळे संस्कार होत असतात. आणि हे जे संस्कार होतात, हे संस्कार प्रत्येक वयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. या संस्कारांना आपल्याला बघायचं असेल, काही संस्कार हे तुम्हाला तुमच्या जीवनमुक्तीकडे घेऊन जाणारे असतात आणि काही संस्कार जे आहेत, ते संस्कार आपल्याला अधोगतीकडे घेऊन जाणारे असतात. आणि हे समजून घेण्याचं जर काम करायचं असेल, तर आपल्याला बुद्धांनी सांगितलेलं, सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या ध्यान ह्या विषयामधून जावं लागेल. सारनाथमध्ये जेव्हा पहिलं धम्मचक्र प्रवर्तन सुरू करण्यात आलं किंवा देण्यात आलं, ते चक्र फिरवण्यात आलं, त्यावेळेला बुद्धांनी जी शिकवण दिली, बुद्धांनी जी टीचिंग दिली, तो विषय आपण ऑलरेडी आता प्रत्येक दिवशी प्रवचनामधून घेत आहोत. तर ते प्रवचन समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला मनाला समजून घेणं पण तेवढंच आवश्यक आहे आणि आपल्याला ध्यान या विषयातून जाणं आवश्यक आहे. सम्यक संबुद्धांनी मन हा विषय समजण्यासाठी 40 प्रकारच्या ध्यानविधींचा अभ्यास सांगितला. प्रत्येकाच्या चित्ताच्या अवस्थेनुसार, आपल्या मनाच्या अवस्थेनुसार ते कम्मठाण आपण घेऊन आपण ध्यानाचा अभ्यास करू शकतो. पण यापैकी 1 ते 2 ध्यान असे आहेत, की जे प्रत्येक व्यक्ती हा कधीही करू शकतो. त्यापैकी एक आहे आनापानसती आणि दुसरं आहे मैत्री भावना. हे ध्यान आपण कधीही, कुठेही करू शकतो. त्यासाठी काही गोष्टींचे फक्त नियम आहेत, ते आपल्याला पाळायला लागतात. सम्यक संबुद्ध म्हणजे अशी व्यक्ती, की ज्या व्यक्तीने भूत, भविष्य, वर्तमान सर्व जाणलेलं आहे. ते आत्ताचं नाही, ह्या जन्माचं नाही, तर अनंत जन्माचं. या सृष्टीच्या रचनेपासून तर अंतापर्यंतची सत्यता ज्या व्यक्तीने जाणलेली आहे, त्याला सम्यक संबुद्ध म्हणतात. आपण सहजच बुद्ध हा शब्द उच्चारतो. पण आपल्याला माहीतच नाही, की सम्यक संबुद्ध कोण आहे?
आणि अशा सम्यक संबुद्धांनी जेव्हा सांगितलेलं आहे, की ह्या ध्यानाचा हा फायदा होतो, तर आपण तो करून बघणं आवश्यक आहे. तर आज जे ध्यान आपण अभ्यास करणार आहोत ज्या ध्यानाचा, त्या ध्यानाचं नाव आहे आनापानसती ध्यान. आनापानसती हा एक पाली शब्द आहे. पाली शब्द आणि त्याची फोड जर केली, तर आन म्हणजे श्वास आत घेणे, अपान म्हणजे श्वास बाहेर सोडणे आणि सती म्हणजे त्याकडे लक्ष केंद्रित करणे किंवा त्याला पाहणे, त्याची जागृती ठेवणे. आत येणारा आणि बाहेर जाणारा जो श्वास आहे, त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय, त्याला फक्त बघायचंय. असं ध्यान, श्वासावर आधारित ध्यान, त्याचा आज आपण अभ्यास करणार. ध्यानाचा अभ्यास करण्याच्या आधी आपल्याला आपली आसन व्यवस्था, बसण्याची जागा ही व्यवस्थित असली पाहिजे. बुद्धांनी आसन व्यवस्थेबद्दल सांगत असताना, आपण जिथेही कुठे असाल, तिथे अशा ठिकाणी बसलं पाहिजे, की ज्या ठिकाणी शांत वातावरण असेल, गोंगाट नसेल. कारण ध्यान हा विषय मनाशी संबंधित आहे. आपण इनसाइड जात आहोत. त्यावेळेला आपल्याला शांततेची आवश्यकता असते. नवीन साधक आहात, नवीन प्रॅक्टिस करत आहोत, तर आपल्याला डिस्ट्रॅक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपल्याला एक शांत खोली असेल तर तिथे आपण बसलं पाहिजे. बैठक व्यवस्थेमध्ये आपण पद्मासनामध्ये बसू शकतो. अर्ध पद्मासनामध्ये बसू शकतो. ब्रह्मी आसनामध्ये बसू शकतो किंवा घोडा आसनमध्ये बसू शकतो. मांडी घालून सुखपूर्वक आपण बसू शकतो. तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही सोफ्यावरती असाल तर सोफ्यावरती बसा. तुम्ही खाली बसलेले असाल तर खाली बसू शकता. या संबंधित एक व्हिडिओ ऑलरेडी धम्मजीवनच्या YouTube चॅनलला आहे. ती लिंक तुम्हाला पाठवली जाईल. त्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये ते बघू शकाल. आता सध्या मी तुम्हाला फक्त सध्या आपण त्या रिलेटेड मी तुम्हाला आसन व्यवस्था सांगतो. मांडी घालून दोन्ही हात आपले मांडीवरती ठेवायचे आहेत अलगदपणे. त्यानंतर तुम्ही ध्यान मुद्रेमध्ये देखील बसू शकता या प्रकारे किंवा भूमिस्पर्श मुद्रा म्हणजे या प्रकारे बसू. हे जे आसन आहे याला सुखासन म्हणतात. आपण पद्मासनामध्ये बसले, मी पद्मासनामध्ये किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसलेलो नाही, तर सुखासनामध्ये साधी आपली जशी मांडी आपण घालतो तसं बसलेलो आहे. दोन्ही हात मांडीवरती आहेत आणि पाठ आणि मान सरळ असेल. आपली पाठ ही कुठेही मागे टेकलेली नको. म्हणजे जर तुम्ही सोफ्यावर बसलेले असाल, तर सोफ्याच्या मागे आपली पाठ आपल्याला टेकवायची नाहीये. खुर्चीवर बसलेले असाल तरी देखील चालेल. तुम्ही दोन्ही पाय खाली ठेवून, जमिनीवरती ठेवून देखील बसू शकता. खुर्चीवर जसं बसतो तसं, फक्त पाठ खुर्चीला टेकू द्यायची नाहीये. पाठ सरळ असेल, मान सरळ असेल, अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे. खुर्चीवरती जेव्हा बसता आणि पाय जेव्हा तुम्ही खाली जमिनीला ठेवता, तर त्या खाली एखादा कपडा किंवा मॅट ठेवायचे आहे. डायरेक्ट जमिनीचा किंवा फरशीचा स्पर्श आपल्या पायाला होणार नाही याची काळजी घ्यायची. याचं कारण हे आहे, की ध्यान करत असताना आपल्याला पृथ्वीच्या सेन्सेशनची देखील जाणीव होत असते. त्यामुळे खाली एक कपडा जर असेल, तर ते वॉर्म फीलिंग आणि आपलं संपूर्ण लक्ष आपल्या इनसाइड जे इन्स्ट्रक्शन दिले जातील त्याकडे आपले असेल. त्यासाठी आपण या सूचनांचा फॉलो करायचं. तर मी आशा करतो की आपण सर्वजण अटेंटिव्ह आहात आणि शांतपणे आपण आपल्या जागी बसलेले आहात. बसण्याच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या पोझिशनसाठीचा व्हिडिओ आवर्जून बघा. त्यामध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. आणि आपण आता सुरुवात करूयात. सर्वांनी हळुवारपणे आपले डोळे बंद करा. तुमचे टीव्ही किंवा मोबाईल्स चालू असतील तर ते बंद करा. जो मोबाईल आता फक्त झूमसाठी सुरू आहे तोच चालू असू द्या. घरामध्ये असाल तर घरातल्या सर्वांना तुम्ही ध्यानामध्ये सम्मिलित होण्यासाठी बोलवू शकता. त्यांना देखील बसवू शकता. किंवा ते येऊ शकत नसतील तर त्यांना इन्स्ट्रक्शन द्या, की आम्ही आता काही वेळेसाठी ध्यानासाठी बसणार आहोत. त्यामुळे कुणीही गोंगाट किंवा बोलू नका. जेणेकरून तुमचं ध्यान हे फलदायी होईल. थोडा वेळ जरी असला तरी देखील याचा खूप लाभ आपल्याला होऊ शकतो. पाठ मान सरळ. आपलं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे केंद्रित करा.
2-3 दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडा. येणाऱ्या काही वेळेपर्यंत आपण आनापानसती ध्यान साधनेचा अभ्यास करणार आहोत. सम्यक संबुद्धांद्वारे सांगितलेल्या या विधीचा आपण अभ्यास करणार आहोत. आपलं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे केंद्रित करा. श्वास आत जातो, बाहेर येतो. केवळ आणि केवळ याकडे लक्ष केंद्रित करायचं. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. जस्ट ऑब्झर्व युअर ब्रीथ. आपल्या शरीरामध्ये येणारा श्वास हा एकतर लांब असतो किंवा शॉर्ट असतो. श्वास आत जातो, बाहेर येतो. केवळ आणि केवळ त्याकडे लक्ष केंद्रित करा. चार प्रकारे आपल्या शरीरामध्ये श्वास येतो. एक दीर्घ, दुसरा मध्यम. दीर्घ म्हणजे आपल्या शरीरामध्ये घेतलेला श्वास हा बेबीपर्यंत आपल्याला तो जाणवतो. नाभीपर्यंत आपल्याला तो जाणवतो. मध्यम श्वास हा आपल्याला मध्यम श्वास हा आपल्याला जाणवतो. लघु श्वास म्हणजे श्वास येतो आणि जातो. आणि चौथा श्वास जो येतो आणि जातो पण कळत नाही, त्याची जाणीव होत नाही. अतिशय मंद असा असतो. तर असे चार प्रकारे श्वास आपल्या शरीरामध्ये येतो आणि जातो. आपलं लक्ष सहज स्वाभाविक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे केंद्रित करा. श्वास आत जातो, बाहेर येतो. जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन ब्रीथिंग.
मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी आनापानसती ध्यानाचा अभ्यास केला जातो. आज काय मग मी काय केलं? संजयजी, संजयजी, ऑडिओ ऑफ करा, ऑडिओ ऑफ करा, तुमचा म्यूट करा. मेडिटेशन इन्स्ट्रक्शन सुरू आहे, तर ते इन्स्ट्रक्शनला फॉलो करा. ठीक आहे संजयजी. पूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती. संपूर्ण शरीराची जाणीव ठेवा. चेहऱ्यावरती प्रसन्नता, मन प्रसन्न आणि प्रसन्न चित्ताने आनापानसती या ध्यानाचा अभ्यास आपण करत आहोत. मन भटकत असेल तर पुन्हा त्याला श्वासावरती घेऊया. मनाचा स्वभावच आहे भटकणे आणि या भटकणाऱ्या चंचल मनाला आपल्या ताब्यामध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्याला काम देणं आवश्यक आहे आणि ते काम म्हणजे श्वासाकडे लक्ष केंद्रित करणे. जितका जास्त वेळ आपण श्वासात जातो, बाहेर येतो याकडे लक्ष देणे, तितकं जास्त आपलं मन शांत, स्थिर आणि जागृत होण्यास मदत होते. आपलं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे.
सहज, स्वाभाविक येणारा आणि जाणारा श्वास जसा आहे तसा त्याकडे बघायचा आहे. मन भटकत असेल तर पुन्हा त्याला श्वासाकडे घेऊन या. श्वासाकडे. प्रसन्न चित्ताने, प्रसन्न मनाने ध्यानाच्या अनुभवासोबत, शरीराच्या अनुभूतीसोबत
आपण हळुवारपणे ध्यानातून बाहेर येणार. श्वासात जातो, बाहेर येतो. केवळ आणि केवळ याकडे लक्ष द्या. संपूर्ण शरीराची जाणीव ठेवा. श्वासात जातो, बाहेर येतो. Just observe your breath. सात, सात, सात. हळुवारपणे डोळे उघडा. घडले. ओके, रिलॅक्स. थोडा वेळ का होईना आपण मला वाटतं 20 मिनिटासाठी आपण हा ध्यानाचा अनुभव घेतलेला आहे. आणि हा जो काही अनुभव आपण घेतलेला आहे, तर ऑनलाईन असल्यामुळे आणि बरेचदा ऑनलाईनमध्ये बरेचसे रिस्ट्रिक्शन्स येतात. पण तरी देखील आपण तो प्रयत्न केलेला आहे. तुम्ही दररोज घरी या ध्यान साधनेचा अभ्यास करू शकता. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपण ब्रश करून आपल्या बेडच्या बाजूलाच, बेडवरती न बसता ॲटलीस्ट 10 मिनिटं बेडच्या बाजूला एक कुशन घेऊन, पिलो घेऊन खाली तुम्ही बसून ध्यानाचा अभ्यास करू शकता. निश्चित त्याचा फायदा तुम्हाला होईल. आणि रात्री झोपताना देखील 10 मिनिटासाठी तुम्ही आनापानसती ध्यानाचा अभ्यास करू शकता. जसे-जसे आपले सेशन्स होतील तसं-तसं आपण वेगवेगळ्या ध्यानाच्या ज्या पद्धती आहेत त्याकडे जाणार आहोत. जसं आज आपण आनापानसती ध्यानाचं बेसिक इन्स्ट्रक्शन्स होते. याच्यामध्ये आणखीन डीप आपण जाणार आहोत. परंतु आज सुरुवात करताना आपण फक्त बेसिक श्वास आत जातो आणि बाहेर येतो याची जाणीव, हे कळणं एवढंच जरी समजलं, एवढी सुरुवात जरी झाली तरी देखील इनफ आहे. आपल्यापैकी काही जणांनी जर 10 डेज विपश्यना कोर्स केला असेल किंवा ध्यानाचा काही अनुभव असेल, तर निश्चितच आपल्याला ते माहीतही असेल. पण जे फर्स्ट टाईम आहे त्यांच्यासाठी हा श्वास जाणणे, आत जातो आणि बाहेर येतो, हे सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली पायरी ही आहे. तर या सत्राबद्दल कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल. विवेक? हा, पुढे जाता येईल का? पुढे जाता येईल. ओके. कुणाचे हो. काही प्रश्न असतील आता सेशन बद्दल तर? नाही आता नाही, शेवटी, सगळ्यात शेवटी. ओके, ठीक. क्वेश्चन आन्सर सगळ्यात शेवटी देऊ आपण. ठीक. तर आपण जे आता ध्यान केलं आहे याला आनापानसती म्हणतात. आनापानसतीचा अभ्यास आपण केला. पण हा झाला बसून ध्यान करण्याचा अभ्यास. असं म्हणतात, की आपण जागृतीचा अभ्यास हा 24 तास व्हायला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत आपण आहोत, या शरीर रूपाने जिवंत, तोपर्यंत आपला जागृतीचा अभ्यास व्हायला पाहिजे. मग सहज सोपं समजण्यासाठी जर बघायला गेलं तर आपण दिवसभरामध्ये फक्त बसूनच असतो का? नाही.
आपण दिवसभरामध्ये फक्त बसून नसतो, तर आपण उभे असतो, आपण चालत असतो आणि आपण झोपलेलो देखील असतो. आपण जेवत देखील असतो. ठीक आहे. आपण पळत देखील असतो. तर ह्या सगळ्या शरीराच्या हालचाली आपल्या होत असतात. आणि या ज्या शरीराच्या हालचाली होतात, या हालचालीमध्ये देखील आपण सजगतेचा अभ्यास करू शकतो. आणि तो जर करता आला तर किती छान होईल. तो सजगतेचा अभ्यास कसा करायचा, हे आपण आता थोडक्यात समजून घेणार आहोत. याला बुद्धांनी इरियापत पब्बंग म्हटलेलं आहे. इरियापत पब्बंग म्हणजे काय? हे 4 प्रकारे व्यक्तीच्या बेसिक हालचाली होत असतात. एकतर तो बसलेला असतो, उभा असतो, चालत असतो किंवा झोपलेला असतो. आणि या 4ही प्रकारामध्ये जर का आपण सजगतेचा अभ्यास शिकू शकलो, तर आपल्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारच्या प्रॉब्लेम किंवा समस्या आल्या, तर त्याचं उत्तर आपण योग्य पद्धतीने काढू शकतो, शोधू शकतो. कारण जागृत व्यक्तीच त्याच्या समस्यांचं उत्तर शोधू शकतो. हे मी खूप वरवरच्या पातळीवरती आपल्यासोबत उदाहरण डिस्कस करत आहे. डीप लेव्हलला जातच नाहीये. कारण आपण सांसारिक जीवनामध्ये आहोत. सांसारिक जीवनामधल्या आपल्या वेगळ्या समस्या असतात आणि त्या समस्यांची उत्तरं आपल्याला पाहिजे असतात. आणि ही उत्तरं जेव्हा आपल्याला भेटतात, त्यावेळेला आपलं जीवन सुखकर होण्याकडे आपण घेऊन जात असतो. आणि जेव्हा सुखकर जीवन आपलं होतं, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण त्याच्या आणखी डीपमध्ये किंवा आणखी सखोल प्रॅक्टिस करण्याकडे आपला कल जातो. तर आता 4 प्रकारामध्ये आपण बसून अभ्यास करण्याचं ध्यान केलं. उभं राहून देखील आपण अभ्यास करण्याचं ध्यान करू शकतो. ते कसं? तर आपण जिथे बसलेले आहात, आपण काम करत असाल, जॉबवरती असाल किंवा आपला बिझनेस असेल, तर एखाद्या ठिकाणी तासंतास बसल्यानंतर आपल्या शरीराला देखील कंटाळा येतो. मनाला तर येतोच येतो. पण त्याला ब्रेकची आवश्यकता असते. आणि तो ब्रेक घेण्यासाठी आपण काही काळ आपण चालतो किंवा बाहेर जाऊन येतो किंवा उभं राहतो किंवा शरीराला स्ट्रेचिंग करतो. पण याच कालावधीमध्ये जर का प्रत्येक 1 तासामध्ये तुम्ही 1 मिनिटासाठी किंवा 2 मिनिटासाठी उभे राहून फक्त श्वासाला बघितलं आणि श्वासाला ऑब्झर्व्ह केलं, तरी देखील तुमचं ते 1 मिनिटाचं, 2 मिनिटाचं जस्ट ऑब्झर्विंग मेडिटेशन तुम्ही करू शकता. ठीक आहे. ते कशाप्रकारे करायचं त्याचं धम्मजीवनवरती ऑलरेडी व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकता. जसं आता मी तुम्हाला एक दाखवायचंच झालं तर आता आपण इथं ध्यानला बसलो होतो आणि इथनं मी उभा राहतोय. जस्ट उभा राहिलं. दोन्ही पाय माझे सरळ आहेत. ठीक आहे. आणि ते सरळ पाय माझे जिथे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये 4 बोटांचं अंतर आहे. दोन्ही हात माझे असे मी ठेवलेले आहेत. उजवा हात डाव्या हातावरती उजवा हात ठेवायचा आहे. आणि 1-2 मिनिटासाठी डोळे बंद करून शांतपणे उभं राहून श्वास आत जातो, बाहेर येतो. जस्ट ऑब्झर्व्ह. आत जाणारा आणि बाहेर येणारा श्वास फक्त ऑब्झर्व्ह करायचा आहे. पाठ मान सरळ असेल तर आपलं लक्ष ते पूर्णपणे आपल्या श्वासाकडे जाईल. याप्रमाणे ऑब्झर्व्ह करायचं. हा एक अभ्यास. दुसरा अभ्यास असा आहे, की आपण वॉकिंग मेडिटेशन करू शकतो. चालण्याचं ध्यान. हे कशाप्रकारे केलं जातं? तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये बघायला लागेल. कारण एवढं कमी स्पेसमध्ये मी तुम्हाला ते दाखवू शकणार नाही. तो व्हिडिओ तुम्ही बघा. फक्त मी त्याचं विश्लेषण तुमच्यासमोर मांडतो. वॉकिंग मेडिटेशनमध्ये आपण जर ऑब्झर्व्ह केलं, तर आपले जसे विचार असतात, त्या विचारानुसार आपल्या शरीराची हालचाल होत असते. उदाहरणार्थ, आपण जर का रागामध्ये असू, क्रोधामध्ये असू, तर आपल्या शरीराची हालचाल ही खूप घाईघाईने किंवा स्पीड वाढलेली असते. चालण्याची स्पीड म्हणा, बोलण्याची स्पीड किंवा हावभावांची स्पीड ही वाढलेली असते. आपण आनंदामध्ये असू, तर आपली शरीराची हालचाल ही अतिशय डेलिकेट असते, शांत असते, आनंदी असते, उत्साही असते. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला ते जाणवतं. तर जसे विचार असतात, तशी आपल्या शरीराची हालचाल होत असते. आणि चालण्याच्या ध्यानाच्या अभ्यासामध्ये आपल्याला आपल्या शरीरावरती, भावनांवरती नियंत्रण मिळवण्याची संधी प्राप्त होते. ती कशी?
तर चालताना आपण कसं चालायचं? सजगतेने चालायचं. ते सजगतेने चालण्याची जी पद्धत आहे, ती माहीत झाल्यानंतर आपण त्या पद्धतीने चालण्याचा अभ्यास दैनिक जीवनामध्ये करू शकतो. आणि दैनिक जीवनामध्ये तो अभ्यास जर केला, तर निश्चितच आपल्याला त्याचा लाभ आपल्या सिटिंग मेडिटेशनमध्ये देखील म्हणजे सगळ्यात पहिले आपण जे आनापान केलं, त्याच्यामध्ये देखील खूप मोठा लाभ आपल्याला वॉकिंग मेडिटेशनमध्ये भेटतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लाईंग डाऊन. वॉकिंग मेडिटेशनसाठी माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, की आजच तुम्ही धम्मजीवनच्या YouTube चॅनलला जाऊन ते वॉकिंग मेडिटेशन एकदा बघा आणि ती प्रॅक्टिस करा. त्यानंतर आपण लाईंग डाऊन म्हणजे झोपलेलो असताना. झोपलेलो असताना आपण पूर्णपणे बेडवरती जेवण झाल्यानंतर लगेच जायचं नाहीये. आपण बसून 5 मिनिटं ते 10 मिनिटं ध्यान करायचंच आहे. आणि जेव्हा झोपायला जाणार आहात, तेव्हा श्वासासोबतच झोपायला जायचं. श्वासाची जाणीव ठेवत, आत जातोय, बाहेर जातोय याच्यासोबतच आपण झोपत असताना डोळे बंद करायचे किंवा आपण लाईंग डाऊन करायचे, झोपायचं आहे. आता इथं आणखी एक गोष्ट तुम्ही ॲड करू शकता, ज्याला दुसरं ध्यान म्हटलं जातं. ते ध्यान म्हणजे मैत्री भावनेचं ध्यान. परंतु इथं ध्यान हा शब्द नाही वापरणार. तुम्ही स्वतःसाठी मैत्री तिथे देऊ शकता. झोपत असताना. जसं एक लाईन तुम्ही झोपत असताना श्वासासोबत ॲड करू शकता. मला शांतता प्राप्त हो. आणि ती लाईन म्हणत तुम्ही झोपी जाऊ शकता. अतिशय शांत, अतिशय पीसफुल अशी झोप आपल्याला तिथे भेटेल. असा अनुभव तुम्ही तिथे घेऊ शकता. तर या 4 प्रकारामध्ये आपण ध्यानाचा अनुभव घेत असतो. जे कोणी छत्रपती संभाजीनगरला असतील, त्यांनी नेक्स्ट संडेला ध लेणीवरती जे आपलं मेडिटेशन इन शून्यागार सेशन आहे, ते जॉइन करा. म्हणजे तुम्हाला ऑफलाईन प्रॅक्टिकली त्याचा अनुभव घेता येईल. ज्यांना शक्य नाहीये, त्यांनी YouTubeवरती जे व्हिडिओज आहेत, त्याचं अ, ते बघून त्याच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमची प्रॅक्टिस कंटिन्यू करू शकता. इथपर्यंत झालाय ध्यानाच्या बाबतीतला सराव. हा झाला बेसिक सराव. म्हणजे आता आपण इथे करतोय, आपल्याला संधी प्राप्त झाली, आपण इथे अभ्यास केला. परंतु खरंच ध्यानामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, आपल्या मनाला समजून घ्यायचं असेल, आता एवढं सगळं उपद्रव करायचा कशासाठी? असा एखाद्याला प्रश्न पडू शकतो, की आपण श्वास बघायचा प्रत्येक मोमेंटला, तर मग काम कधी करायचं? असा प्रश्न साहजिक प्रत्येकाला येऊ शकतो, की श्वासच बघत बसलो तर माझं कामात लक्ष राहणार नाही. माझं श्वासाकडेच लक्ष राहील. पण हा अभ्यासाचा भाग आहे. तुम्ही प्रत्येक काम करत असताना मी देखील शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहे. माझं काम फार व्यस्त शेड्यूल असतं. परंतु एक अनुभव मी तुम्हाला शेअर करेल, की माझ्याकडे असणारं काम दिवसभरामध्ये माझ्यासोबत एक सहकारी असतात. त्यांच्याकडे पण सेम काम आहे आणि माझ्याकडे पण सेम काम आहे. परंतु ध्यानाचा अभ्यास करत असल्यामुळे त्या कामाचं जे गुणवत्ता आहे आणि त्याचा वेळेचा कालावधी जो आहे, तो फार कमी कालावधीमध्ये चांगलं काम आपण पूर्ण करू शकतो. हा अतिशय मोठा फायदा जे ऑलरेडी काम करतायत, जॉब करतायत, बिझनेस करतायत त्यांच्यासाठी हा होतो. का होत असेल असं? त्याचं कारण काय? कारण तुम्ही सजग झालेले आहात, तुम्ही जागृत झालेले आहात, तुम्ही डिस्ट्रॅक्ट होत आणि जेव्हा आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही, त्यावेळेला आपलं पूर्ण लक्ष घेतलेल्या कामाला पूर्ण करण्यावरती असतं. म्हणजे हे झालं जॉबच्या बाबतीत. दुसरं आपल्या घरामध्ये आपण जी काही कामं करत असू, कामं घेत असू. आपल्या फॅमिलीशी रिलेटेड काही टास्क आपण ठरवले असतील. आपल्या सामाजिक जीवनातले काही टास्क ठरवले असतील. आध्यात्मिक जीवनातले काही कामं आपण ठरवलेली असतील. ही सर्व कामं जर आपण सजगतेने अभ्यास केला तर. मला एक प्रश्न विचारण्यात आला होता, की ध्यान का करायचं? तर एक समजण्यासाठी म्हणून एक उत्तर त्यावेळेला माझ्याकडून गेलं आणि ते असं होतं, जर तुम्हाला ध्यानावर राहायचं असेल, तर ध्यान करावं लागेल. आणि तसंच आहे. आपल्या जीवनात आपल्याला जर का खरंच ध्यानावर राहायचं असेल, तर आपल्याला ध्यान करावं लागेल. असा अभ्यास आपण दैनिक जीवनात करावा सर्वांनी आणि त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला मिळेल. असं म्हणतात, की तूप खाल्लं की लगेच झोप येत नाही. तसंच ध्यानाचा. हे ध्यान केल्याबरोबर तुम्हाला लगेच सजगतेचा अनुभव मिळेल,
असं होईलच असं नाही. तुमचं मन जर खूप चंचल असेल, आपलं मन जर खूप अस्थिर असेल, तर आपल्याला तेवढा जास्त वेळ प्रयत्नपूर्वक ध्यानासाठी वेळ द्यावा लागेल. परंतु बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे, तो अकालिको आहे. संधिष्ठिको आहे. यही पस्सिको आहे. या आणि पहा. आणि आत्ताच पळ या. आपण जे काही 20 मिनिटं ध्यानासाठी बसलो होतो आता, या 20 मिनिटामध्ये आपल्यापैकी सर्वांना काही अनुभव आले असतील. त्यापैकी 2 अनुभव निश्चित येतात. एक तर माझं मन खूप भटकत होतं आणि एक मला थोडा शांततेचा अनुभव आला. हे 2 अनुभव प्रत्येक व्यक्तीला येतात. आणि दोन्ही अनुभव तुम्हाला समजणे म्हणजेच तुम्ही ध्यानाच्या अनुभवातून गेले, असा त्याचा अर्थ. मन भटकलं, हे आधी आपल्याला समजत होतं का? नव्हतं समजत. आज आपल्याला ते समजतंय. तसंच मनामध्ये शांततेचा अनुभव आपल्याला मिळाला किंवा श्वास आपण बघू शकलो. हा अनुभव आपल्याला मिळाला. हे याआधी आपण बघितलंय का? काहींनी बघितलं असेल, काहींनी बघितलं नसेल. हे दोन्ही अनुभव ध्यानाचेच आहेत. आणि असाच जर अभ्यास आपण कंटिन्यूअस करत गेलो, तर ध्यानाचे वेगवेगळ्या अनुभवातून आपण पुढे जाऊ. त्याचा हा छोटासा एक एक्सपिरियन्स आपण घेण्याचा प्रयत्न केला. तर मला वाटतं आजच्या सेशनसाठी 5 मिनिटं बाकी आहेत क्वेश्चन आन्सरसाठी. त्यामुळे मी आज इथेच थांबतो आणि काही प्रश्न असतील तर आपण त्या प्रश्नांवरती चर्चा करू. विवेक. साधू साधू साधू. थँक्यू दा. चांगलं सेशन झालं. भरपूर लोकांनी पहिल्यांदा मला वाटतं मेडिटेशन केलं असेल यामध्ये किंवा अनुभव घेतला असेल शांततेचा. संजय नरवडे साहेब तर बाहेर होते, पटकन आले आतमध्ये, ध्यानाला बसले. चांगलं वाटलं बघून. तर एक तर बोला ना, बोला बोला. तर मी 2021 मध्ये आपल्या इथंच सेशन केलेलं आहे एका महिन्याचं सर. कुठल्या ओके, संभाजी? हा तर मी युनिव्हर्सिटी. डीपी टाकलेला आहे ना ग्रुपवर, तर त्याच्यामध्ये माझा फोटो आहे सर. येस, ओके. येस. हा तर मी त्याच्यानंतर मी विपश्यना पण केली सर. पण काल काल मला अटेंड करता नाही आलं, कारण काल मी बाहेरगावी होतो. तर आज ठीक आहे. जरा उशीर झाला मला यायला बाहेरून. तर जसं मला टाइम भेटला तसंच मी कनेक्ट झालो. पण खूप भारी वाटलं सर आज. साधू साधू. साधू साधू. मला हा नमस्कार. हॅलो, येतोय बोला. का सर आवाज? हो, हो, येतोय येतोय, बोल. सर खूप छान अनुभव आला आज त्यांचा. मी मध्ये मध्ये करत बसतो माझ्या पद्धतीने युट्यूबवर, परंतु आज खरं ध्यानाचा अर्थ कळाला की आपण म्हणजे मन कधी मी 8 दिवसात 5 दिवसात असं वाटतं तेव्हा बसतो, पण कंटिन्यू नाही. पण आज जेव्हा बसतो ना 15-20 मिनिटं, तर खूप छान पैकी अनुभव आला सर मला. खूपच छान. असं वाटतं की रोजच ध्यानाला बसावं सरांनी सांगितल्याप्रमाणे. आणि प्रयत्न करतो सर, पण आजचा अनुभव काही वेगळाच आला मला. खूप छान वाटलं. छान, छान, छान. साधू नियमित साधू प्रॅक्टिस करा साधू. सर. आणि एक सूचना आहे की बोला सर. युट्यूबवरती जे तुम्ही बघताय, तर हो थोडीशी काळजी घ्या. कारण ध्यान हा विषय मनाचा ऑपरेशनचा विषय आहे. योग्य प्रशिक्षक आपल्याला असणं फार गरजेचं आहे. तेच सर, आणि तुमच्या आजकाल तुमच्या नावात याच्याद्वारे मी करेल सर. आता ते बाकी बंद करेल वाटल्यास. येस, पण मला काय नाव आहे आपलं ते याचं युट्यूब चॅनलचं? धम्मजीवन. धम्मजीवन. छान सर, नक्की आता उद्यापासून मी त्याच्याने आता करेल. धन्यवाद सर. वेलकम. अजून कोणाला आपला अनुभव शेअर करायचा आहे? म्हणजे आपण क्वेश्चन आन्सर कडे जाऊ. मग करायचं असेल तर करू शकता. चालेल, मी बोलतो 2 शब्द. तर आपण हा जो उपक्रम राबवलेला आहे तो 90 दिवसांसाठी आहे. रोज 7 ते 8 आपण भेटणार आहोत. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे धम्माला पुढे घेऊन जाणं. मागच्या सेशनला 26 लोक होते, आजच्या सेशनला 9 ते 10 लोक आहेत. तर जर आपण पुढाकार नाही घेतला, आपल्याला तर यायचंच आहे, पण आपल्या फॅमिलीला पण सोबत घेऊन यायचं आहे ना. हा मार्ग चांगला आहे, बरोबर आहे. किमान 20, 25, 30 लोक आपल्या सेशनला असले पाहिजे. तुमची पण एनर्जी आम्हाला भेटते ना. आमचीच भेटते असं नाही. आता आपण ग्रुप सेशन जे आम्ही लेणीमध्ये केलं, तोच अनुभव मला इथं पण आला. कारण की ऊर्जा तितके आहे, माइंड तितके एकाच ठिकाणी कनेक्टेड आहेत, बरोबर आहे.
तर पुढचे सगळे जे सेशन होणार आहे, उद्याच्या सेशनला म्हणते ज्ञानश्री येणार आहेत, त्यांच्या ब्लेसिंग भेटणार आहे. डायरेक्ट श्रीलंकेवरून एक आदरणीय मंक आपल्याला ब्लेसिंग देणार आहेत. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही संध्याकाळची जी लिंक आहे 7 ते 8 वाजेची ती पोहोचवली पाहिजे. आणि दादाने खूप चांगलं सेशन घेतलं. आज ते ऍक्च्युली थकलेले आहेत, कारण सकाळचं पण सेशन झालं. त्यामुळं पण अतिशय सुंदर त्यांनी आपल्याला आज मार्गदर्शन दिलेलं आहे. ध्यान आपण केलेलं आहे त्यांच्या अंडर गायडन्स. तर थँक्यू व्हेरी मच. इथं आपण आता थांबूयात आणि क्वेश्चन आन्सरकडे आपण जाऊ. 1 मिनिट द्या मला.